दरम्यान मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते। मात्र हे करत असताना प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या वापरानं खरं तर नागरिक त्रस्त झालेले आहेत। नागरिकांच्या जीवावर हा नायलॉन मांजाचा वापर उठलेला आहे। राज्यात अनेक ठिकाणी अशा अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत। अनेक नागरिक जखमी झालेले आहेत आणि अशीच एक अपघाताची घटना अकोला शहरातल्या जुने शहर परिसरातील गुरुदेव नगर येथे घडली आहे। या परिसरातील रहिवासी असलेल्या कलावती मराठे या महिलेच्या पायात चायना मांजा अडकला, त्या गंभीर जखमी झालेल्या आहेत। यात या महिलेचा पाय मांजाने इतका चिरला गेलाय की त्यांना उपचारादरम्यान 45 टाके पडलेत। नायलॉन मांजानं हा महिलेचा पाय कापला गेलाय। जीवघेणा खेळ कधी थांबवणार हा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। योगेश शिरसाट आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले। योगेश, नेमकं काय घडलं? सौरव, अकोला शहरातील जुने शहर परिसरातील गुरुदेव नगर येथील कलावंती मराठे या महिलेचा चायनीज मांजामुळे पाय कापला आहे आणि ती गंभीर जखमी झाली आहे। सध्या त्यांच्यावर अकोल्यातील स्वरूपच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। मात्र त्यांना या घटनेतून 45 टाचे त्यांच्या पायाला लागले आहे। यावर अद्यापर्यंत म्हणजे पोलिसांच्याकडून कुठलीही कारवाई होत नाही आहे। त्यामुळे अशा घटना घडत आहे। 2-3 दिवसापूर्वीच तेल्हारा तालुक्यातील विश्वजित रोटे या युवकाचा गळा कापला होता, त्याला 17 टाचे लागले होते। ही घटना घडल्यानंतर आता ही परत अकोला शहरात दुसरी घटना घडली आहे, ज्यामुळे पोलीस प्रशासन व संबंधित प्रशासनावर साशंका व्यक्त केली जात आहे। मात्र यावर प्रशासनाच्या वतीने कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। सौरव, योगेश, यावर लक्ष ठेवून असा या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।